सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा अस्तिकाला म्हणत असते की तुमचा क्षणिक विजय आणि माझा पराभव हा सुद्धा तुमच्या कर्दनकाळानेच घडवून आणला आहे. म्हणजे कोणी कळतंय का? आई त्रिनयना देवीने. आणि नेत्राचं ते बोलणं ऐकून अस्तिका घाबरते. तर नेत्रा तिला म्हणत असते की तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये शिखर चढलात ना, म्हणून आता हवेत आहात. पण आता पुन्हा खाली उतरण्याची वेळ जवळ आली आहे आणि आता खाली जाल ते थेट त्रिनयना देवी आईच्या मंदिरात. आणि त्याच वेळी अस्तिकाला रुपालीचा आवाज ऐकू येतो. रुपाली तिला सांगत असते की अस्तिका, माझं म्हणणं शांतपणे ऐकून घे. जर तू त्रिनयनेच्या मंदिरात गेली तर तू तुझ्या जीवाला मुकशील हे लक्षात ठेव. आणि जर असं होऊ द्यायचं नसेल तर मी जे काही सांगते तसंच कर. आणि मग त्यानंतर ती अस्तिकाला एक प्लॅन सांगते. तर नेत्राला कळत नाही की अस्तिकाला नेमकं काय झालं आहे. ती आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असते. तर रुपालीचं सांगून झाल्यानंतर अस्तिका हसतच नेत्राला म्हणते की चल, त्रिनयना देवी आईच्या मंदिरात जायचं आहे ना, मग तयारी करू. आणि मग त्यानंतर ती लगेच बाहेर जाण्यासाठी निघते. तर बाहेर अद्वैत असतो, तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. तर अस्तिका लगेच नाटक करत त्याच्या जवळ जाते. ती अद्वैतला सांगते की मी इंद्राणी आत्यांच्या रूममध्ये चालली आहे, त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे. मात्र तितक्यात अस्तिका जणू काही तिला संकेत येत आहे असं नाटक सुरू करते. आणि तिची अवस्था बघून अद्वैतही घाबरतो. तो विचारत असतो की नेत्रा, काय झाले तुला? आणि त्यावेळी अस्तिका नेत्राला संकेत आल्यावर ती ज्या प्रकारे तिची बोटं कपाळावर ठेवते त्याच प्रकारे तिचीही बोटं कपाळावर ठेवते. आणि त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. अस्तिकाची ही सगळी नाटकं बघून ती खूप चिडते आणि रागातच तिच्याकडे बघू लागते. मात्र अस्तिका अद्वैत समोर तिचं नाटक सुरूच ठेवते. अद्वैतचाही या सगळ्यावर विश्वास बसतो. तो तिला विचारत असतो की काय झालं नेत्रा, तुला कशाचा संकेत आला? त्यावर अस्तिका त्याचा हात पकडत म्हणते की साहेब चला, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. मात्र नेत्रा तिला थांबवते. ती अद्वैतला बाजूला घेत म्हणते की अद्वैत साहेब, हिच्यासोबत कुठेही जाऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे. पण अस्तिका काही ऐकत नाही. ती नेत्राला बाजूला ढकलून देते आणि अद्वैतला घेऊन इंद्राणीच्या रूममध्ये जाते. इंद्राणी त्या दोघांना बघून विचारत असते की काय झालं? त्यावर अस्तिका म्हणते की तुम्ही इथेच थांबा. आणि ती पटकन नेत्राच्या तोंडावरच दरवाजा बंद करते. नेत्रा जोरजोरात दरवाजा वाजवत असते. आत्यांना आणि अद्वैतला आवाज देत असते. मात्र ते दोघेही दरवाजा उघडत नाही. तर इकडे अस्तिका आत्याला आणि अद्वैतला सांगत असते की मला संकेत आला आहे. आणि ते ऐकून ते दोघेही तिच्याकडे फक्त बघतच राहतात. आणि मग अस्तिका त्यांना विचारते की तुम्ही वावोशीला त्रिनयना देवीच्या मंदिरात जाणार आहात का? पण त्यावर हे दोघे काहीच उत्तर देत नाही. इंद्राणी तिला विचारते की तुला संकेतात काय दिसलं ते सांग. आणि त्यावर अस्तिका सांगते की अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे. त्याच वेळी इकडे नेत्रा मोठमोठ्याने ओरडत असते की आत्या प्लीज दरवाजा उघडा, तिच्यावर विश्वास ठेवू नका, ती खोटं बोलते. आणि त्यामुळे इंद्राणी दरवाजा उघडण्यासाठी जाते. पण अस्तिका तिला थांबवते. ती नाटक करत रडत म्हणत असते की आत्या प्लीज दरवाजा नका उघडू, मी जे काही सांगते ते ऐका. पण इंद्राणी काही ऐकत नाही. मात्र अस्तिका म्हणते की हा अद्वैत साहेबांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे नाईलाजाने इंद्राणी थांबते. ती दरवाजा उघडत नाही आणि अस्तिकाला विचारते की काय दिसलं तुला संकेतात? आणि त्यावर अस्तिका सांगते की अद्वैत साहेब त्रिनयना देवी आईच्या मंदिरात गेले होते. आणि त्या ठिकाणी पायऱ्या चढतानाच पुढे ती काही बोलत नाही आणि रडू लागते. ती म्हणत असते की अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे, काही झालं तरी तुम्ही वावोशीला जायचं नाही. आणि ती अद्वैत इंद्राणीसमोर हातही जोडते. पण ते दोघेजण एकही शब्द बोलत नाही. आणि त्यानंतर मग अस्तिका दरवाजा उघडते आणि म्हणते की मी थोडा वेळ देवघरात जाऊन बसते, म्हणजे मला बरं वाटेल. आणि मग ती तिथून निघून जाते. तर नेत्रा रूममध्ये त्या दोघांना विचारत असते की काय झालं, काय म्हणाली ती अस्तिका, तिच्यावर प्लीज विश्वास ठेवू नका. मात्र इंद्राणी आणि अद्वैत फक्त तिच्याकडे बघत असतात. त्यामुळे नेत्रा खूप वैतागते आणि मग अद्वैत तेथून निघून जातो. त्यानंतर अस्तिका पुन्हा बाहेर जाऊन त्याला भेटते. ती अद्वैतला कुंकू लावत म्हणते की मी देवी आईकडे प्रार्थना केली की माझ्या अद्वैत साहेबांना काही होऊ देऊ नको.
आणि मग ती अद्वैतला विचारते की साहेब, तुम्हाला वावोशीला नेमकं कशासाठी जायचं होतं? मात्र अद्वैत काही उत्तर देत नाही. त्यामुळे अस्तिका म्हणते की साहेब, काय झाले सांगा ना. मगाशी सुद्धा तुम्ही आणि आत्या काहीच बोलल्या नाही. मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास नाही आहे, पण ही सगळी त्या विरोचकाची खेळी आहे. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. मात्र अद्वैत सांगतो की आज संध्याकाळी आपण वावोशीला जाणार आहोत. आणि ते ऐकून अस्तिका घाबरते. ती अद्वैतला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती म्हणते की साहेब, तुम्ही मला वाटेल ते समजा, पण मी तुम्हाला वावोशीला जाऊ देणार नाही. तुमच्या जीवाशी मी खेळणार नाही. मात्र अद्वैत म्हणतो की काही झालं तरी आज वावोशीला जायचंच, आणि तो तेथून निघून जातो. त्यामुळे अस्तिका चिडते. दुसरीकडे नेत्रा आत्यांना विचारत असते की प्लीज सांगा ना मला, काय म्हणाली ती? आणि तिला तो संकेत नव्हता आला. ती नाटक करते. तिचं खोटं आता उघडकीस येणार आहे म्हणून ती हे सगळं करते. मात्र तरीही इंद्राणी काहीच बोलत नाही. ती फक्त नेत्राकडे बघत असते. त्यामुळे नेत्रा म्हणते की आत्या, आता आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे. लवकरात लवकर वावोशीला जाणं. सांगा कधी जायचे आपण? आणि त्याच वेळी अद्वैत त्या ठिकाणी येत म्हणतो की आज संध्याकाळी 7 वाजता. आणि ते ऐकून नेत्राला खूप आनंद होतो. त्यानंतर अस्तिका तिच्या रूममध्ये जाते. आरशावर त्रिनयना देवी आईचं जे चिन्ह असतं त्याकडे बघत रागातच म्हणते की तुम्ही पणत्या लावा, नाही तर हे चिन्ह काढा, पण आता मी कशालाही घाबरणार नाही. उलट या देवीच्या भक्तांचीच आता भंबेरी उडाली आहे. आणि मग ती रागातच ते चिन्ह पुसण्यासाठी जाते. पण तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. नेत्राला बघून ती 2 मिनिटं थांबते. त्यानंतर नेत्रा तिच्याजवळ जात म्हणते की मला जे संकेत येतात ती देवी आईने दिलेली माझी दिव्य शक्ती आहे. पण आज तू दिव्य शक्तीचा अपमान केला, देवी आईचा अपमान केला. तुझे दिवस आता भरत आले आहेत. आता मला संकेत येणार तुझ्या मृत्यूचा. मात्र त्यावेळी अस्तिका रागातच नेत्राची ओढणी काढते आणि तिच्याच ओढणीने ते चिन्ह पुसून टाकते. नेत्रा तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. आणि त्यावेळी रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येते. आणि मग रुपाली आणि अस्तिका हसतच नेत्राकडे बघू लागतात. तर दुसरीकडे इंद्राणी अद्वैतला सांगत असते की काही झालं तरी तू वावोशीला जायचं नाही. कारण त्या दोघींपैकी एक जण नेत्रा आहे आणि एक जण अस्तिका. आणि जर अस्तिकाने घात केला तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. मात्र अद्वैत म्हणतो की नाही आत्या, वावोशीला जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्याची शक्यता 50-50% आहेत. जर त्या नेत्राला संकेत आलाच नसेल तर. आणि त्यामुळे इंद्राणीसुद्धा विचारात पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आबा स्वतःच नेत्राला भेटण्यासाठी येतात आणि त्यांना बघून नेत्राला खूप आनंद होतो. पण त्याच वेळी अस्तिकासुद्धा त्या ठिकाणी येते आणि तीसुद्धा नेत्रांप्रमाणेच डोळ्यात पाणी आणून आबांना हाक मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.